दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आई कुठे काय करते मालिकेत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सध्या महाराष्ट्राची सुगरण ही स्पर्धा सुरू आहे आणि माझ्यासोबत आता अरुंधतीताई आणि ऋषी आहे. स्वागत आहे दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये. आणि वेगळ्याच आज दिसते अरुंधतीताई, खरंच वेगळेच दिसते मधुराणीताई. काय ते स्वतःला बघितल्यानंतर कसा वाटला गेट? खूपच इंटरेस्टिंग आहे आणि माहीत नव्हतं असं काही शूट येणार आहे मालिकेमध्ये. आणि जसं लिहून यायला लागलं तेव्हा असं वाटायला लागलं की काहीतरी मजा आहे जे आत्तापर्यंत आई कुठे काय करते मध्ये घडलं नाही आहे. कॉम्पिटिशन, कुकिंग कॉम्पिटिशन, म्हणजे घरात आपल्या लोकांसाठी जेवण बनवणं वेगळं आणि त्याच्यात ती माहीर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते सतत आलेलंच आहे कथेमध्ये आणि संवादांमध्ये. पण एवढ्या मोठ्या स्तरावर आता तिचं हे टॅलेंट जज होणार आहे. वेगळा सेटअप आहे, तिने कधी अनुभवलेलं नाही हे सगळं. आणि अरुंधतीच्या आयुष्यात रिसेंटली ज्या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर तिच्यासाठी पण एक हा मोठा टर्निंग पॉईंट असणार आहे. मलाही करायला मजा येते कारण आत्ता जे प्रकारचे सीन चालू आहेत, आशुतोष गेल्यानंतर ते खूप सॅड पॅच आला होता आणि तर हे करायला मलाही मजा येणार आहे, इंटरेस्टिंग होणार आहे. ऋषी, एक तर तुझी एंट्री झाली आहे, पुन्हा एक तर बऱ्याच वर्षांनी तू पुन्हा एकदा मालिकेत आलास, त्यासाठी एकतर खूप कॉंग्रॅच्युलेशन. कारण सगळेजण वाट बघत होते आणि खूप सुंदर भूमिका आहे. आम्हाला असं कळलं की तू गाणं ऐकायला आलायस, तू शेफही आहेस, सगळंच करायचं आहे का तुला? अरुंधतीकडनं सगळंच शिकायचं? तर हो, मी तिच्याकडनं खूप काही शिकतोय. पण म्हणजे गाणं तर शिकायचं होतं कारण माझी आईची इच्छा होती. असं असं एक आमचं प्लॉट आहे. तर या कॉन्टेस्टमध्ये मला आईबरोबर पार्टिसिपेट करायचं होतं आणि ते म्हणजे आता मिहीरची आई नाही आहे आणि दॅट इज नॉट पॉसिबल एनीमोर. तर मिहीरला असं वाटलं होतं की आता म्हणजे या कॉम्पिटिशनचं काही म्हणजे देर इज नो यूज ऑफ इट, आता मी पार्टिसिपेट नाही करणार. पण असं सगळं घडलं आहे आणि फायनली आई तो नाही पर ताई के साथ जरूर पार्टिसिपेट करली आहे. पण अपोजिशनला तुमचीच माणसं पण आहेत, सो त्यांचं काय करायचंय? म्हणजे त्यांना काही येतंय बनवतं का नाही येत? नाही येत आहे थोडंफार, दे आर ट्राईंग देअर हँड्स. पण पदार्थ बनवण्यापेक्षा बाकी काय म्हणतात त्याला, ब्राईब करणं, मला पाडणं याच्यामध्ये त्यांचं जरा जास्त इंटरेस्ट जातोय पण हां, दे आर डुइंग गुड. कॉन्फिडन्स वाटतायत तुम्हाला? आहेत. हो, म्हणजे काय, संजना छुपे रुस्तम निघली. हां, कारण तिने दाखवलं नाही आधी मला कुकिंग येतं, कारण तिला घरात करायचं नाही आहे काम, त्यामुळे तिने अब तक दिखाया नाही की मुझे आता है करके. आता ते कळलंय. आता आता घरी कामाला लावणार? आता कांचन तिला कामाला लावणार आहे कारण त्याला कळलंय आता या दोघांना यायला लागलंय. पण मी आता एवढा वेळ जे काही अनुभवते, जेवढा हा मराठी बोलायला शिकतोय तेवढीच मधुराणीताई हिंदी जास्त बोलते. सो हा कुठेतरी इफेक्ट पडलाय का? त्याच्यावर थोडासा मराठीचा इफेक्ट पडलाय, पण त्याच्यासोबत तुझ्या तोंडात खूप हिंदी रुळलेलं दिसतंय आता. मुझे मुझे हिंदी भाषा बहुत अच्छी लगती है, बहुत प्यारी लगती है और मुझे सीखनी है. माझं भाषांवरच प्रेम आहे. जसं मराठीवर आहे, कुठली भाषा शिकायची तर ती प्युरिटीनी शिकायची माझी इच्छा आहे. आणि कोणी इंग्लिशमध्ये बोलणारं असेल तर मी त्याच्याबरोबर आय ट्राय माय इंग्लिश. आणि जसं आता हिंदी बोलतो तर मी असा विचार केला की जितके दिवस हा आहे तितके दिवस हिंदी बोलू, आणि कुठलीही भाषा बोलून बोलून जबान पर चढ जाती है. करेक्ट करेक्ट करेक्ट, अग्रीड. असं असं बोलून म्हणजे ती मला खूप काही शिकवते ऑनेस्टली. तिचं एक यूट्यूब चॅनल पण आहे. ताई काहीतरी बोलणार होती जे कट करावं लागेल. हिंदीवर पण खूप कंट्रोल आहे. तिची हिंदी खूप चांगली हिंदी, म्हणजे खूप खूप चांगला हिंदीत पण खूप चांगलं बोलते आणि मराठी तर म्हणजे कमाल है. तो मैं इनसे कुछ कुछ मराठी के कुछ कुछ शब्द बीच बीच में रोज का सीखा बता. वो मैं भूल गया हूँ अभी. पागोळ्या. थेंब म्हणजे पागोळ्या. थेंब ना, पावसाचे थेंब. पावसाचे थेंब आणि पागोळ्या सेम ना. हाँ, थेंब मतलब ऐसे नल के पानी का थेंब नहीं, पावसाच्या पाण्याचा थेंब म्हणजे पागोळी. पागोळ्या. बिचाऱ्याला ऑलरेडी मराठी शिकता शिकता तू त्याला पाघोळ्यापर्यंत नेलंय. हाँ, बहुत सारे वर्ड्स उसको पता है, वैसे ही भाव खाता है. म्हणजे केमिस्ट्री खरं तर ऑफस्क्रीन मला तर खूप जास्त चांगली झालेली पाहायला मिळते. बरं, या एपिसोडमध्ये काय बनवलं आहे, म्हणजे ते आता एपिसोडमध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार ते जाणून घ्यायचंय, कारण स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये असं कॉम्बिनेशन ठेवलंय की महाराष्ट्रातल्या ज्या अस्तंगत होत जाणारे वेगवेगळे पदार्थ आहेत, जसं पानग्या आहे, सांदणं आहे, ते फार माहिती नाही आता नवीन पिढीला.
तर अरुंधतीचा मोटो हा आहे या स्पर्धेत भाग घेण्याचा की हे सगळे पदार्थ नवीन पिढीला कळावेत आणि हे रुजावेत आणि हे राहावेत. आणि हा तर जगभरात जाऊन आलाय त्यामुळे हाँ नहीं, पर अभी यहाँ पर वो पार्टिसिपेट कर रहा है अरुंधति ताई के साथ में. तो अभी ड्राइविंग फोर्स जो है वो मिहिर नहीं है, अब वो अरुंधति ताई है, क्योंकि वो एनीवेज कमाल की कुक है और उनको काफ़ी सारा नॉलेज है. और अभी कॉन्टेस्ट में भी ऐसे ही हो रहा है कि मतलब अगर कुछ दिक्कतें आ रही है तो उसको सॉल्व ये कर रहे हैं, मैं नहीं कर रहा हूँ, मैं तो सपोर्ट कर रहा हूँ. वैसा हिसाब है. रिअल आयुष्यामध्ये केवढे फुड्या केवढं बनवण्याची आवड आहे मधुराणीताई, तुला तर मी खास करून विचारेन आणि तुलाही विचारणार आहे, पण मधुराणीताईकडनं मला जास्त ऐक. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना हे माझ्या सर्व इंटरव्ह्यूज मधनं माहिती आहे की मला किती स्वयंपाकाची आवड आहे ते. या निमित्ताने तरी पण हा म्हणजे आता मी असं म्हणेन की माझी मुलगी माझी प्रेरणा आहे आणि ती खूप चांगला बनवते. स्वयंपाकाची तिला आवड आहे आणि तिला माझ्या हातचं आवडलं तर मला एक वेगळं समाधान मिळतं. म्हणून तिला आवडावं की तिच्या नजरेत आईला बरं येतं असं वाटावं तिला, म्हणून मी आजकाल पदार्थ वेगवेगळे ट्राय करते. पण आज खरं सांगायचं तर मी फार रोज स्वयंपाक करते असं नाही किंवा वाव चला यार ही मस्त रेसिपी करून बघूया वगैरे असं मला काहीही होत नाही. अरुंधतीच्या अपोजिट असं काही होत नाही. मला कोणीतरी करून खायला घातलं तर जास्त आवडतं. ऋषीच्या बाबतीत काय, ऋषीला तरी बनवायला आवडतं की नाही? हो आवडतं, म्हणजे थोडंफार आवडतं, नॉट एव्हरीथिंग. पण मला चिकन बनवायला आवडतं. दोन तीन प्रकारची करी माहीत आहे मला, बिर्याणी माहीत आहे मला. तर असं सगळं म्हणजे चिकन अंडी असं बेसिक मला माहिती आहे. ते सगळं मी बनवतो आणि मी आवडीने बनवतो, मला आवडतं हे सगळं बनवायला, मला आवडतं. बस दॅट्स इट, एवढंच. खाण्याच्या बाबतीत फुडी तर आहात, म्हणजे तुम्ही फुडी असालच भरपूर. खाण्याच्या बाबतीत काय आवडते जास्त? मला श्रीखंड आवडतं खूप आणि माझा वीक पॉईंट आहे बिर्याणी. ॲक्च्युली खूप आवडते बिर्याणी. म्हणजे मी पोटात स्वराली असताना मला एकाच गोष्टीचे डोहाळे लागले होते, ते म्हणजे बिर्याणीचे. आणि त्यावेळेला मी नॉनव्हेज सोडलं होतं कारण काळजी घ्यावी म्हणून असं. पण मग त्यातल्या त्यात व्हेज बिर्याणी अशी माझ्या मैत्रिणींनी करून मला खायला घातली होती डोहाळ जेवणाला. ऋषी ईशाला काय बनवून देतो स्पेशल? कुठली गोष्ट अशी तिच्या आवडीची आहे जी तू बनवली? बनाता है. खोल झाली इथे. ये उल्टा है हिसाब वैसे, ऑनेस्टली मैं नहीं बनाता हूँ ईशा को, ईशा बना सकती है मुझे. पर ईशा को म्हणजे ईशाला नॉन व्हेजिटेरियन असं काही म्हणजे फार आवडत नाही. तर ईशा के लिए जब कुछ मैं बनाता हूँ तो ऐसे चीज़ सैंडविच, एक्स्ट्रा चीज़ वगैरह ऐसा कुछ बनाता हूँ उसके लिए, तो वो खाती है. ज्यादा लगाते ज्यादा हैं. butter, हाँ तो ज्यादा चीज़. बटरिंग करने अब गुस्सा होती है तो सब समझ में आ रहा है. थोड्या दिवसात बरंच काही कळलंय असं मला वाटतंय आणि ऋषी सोबतची केमिस्ट्री खूप चांगली झाली आहे. पण ताई तेवढीच खेचाखेची करतेस त्याची, तर तो ते क्या हो रहा है मैं बताता हूँ आपको. असं झालंय की आता मला असं वाटतंय की मी मराठीत बोलावं आणि म्हणून मी असं अडकून बोलतोय, म्हणून मी हे सगळं मी करतो असं मी करतो. पर अभी क्योंकि मैं कोशिश चल रही है, हाँ उधर अटक रहा है इसीलिए अदर अटक रही है. उल्टा हो रही है ऐसा, पर ऐसा होता नहीं है. थोड़ी उम्र में बड़ी हूँ तो रैगिंग तो करनी चाहिए ना भाई. अभी पहिल्या दिवसाला काय रॅगिंग? पहले नहीं दोनों खींचते रहते हैं दोनों हर दूसरे के, और कुछ नहीं. ठीक आहे. जाता जाता एक की महाराष्ट्राची सुगरण स्पर्धा चालू आहे. बऱ्याच जणांना आता नवीन नवीन पदार्थ पाहायला मिळतील या निमित्ताने. तुमच्या कॉम्पिटिशनला पण तुमचीच माणसं आहेत. सो आता अरुंधती आणि मिहिर जिंकणार आहे की काय, त्याची प्रोसेस कशी असणार आहे, शेवटच्या फेरीपर्यंत कसे पोहोचणार, तो प्रवास एक थोडक्यात सांगायचा झाला तर? टफ तर होणार आहे कारण फक्त फर्स्ट राऊंड झालाय, आता सेकंड राऊंड, मग थर्ड राऊंड सगळे आहेत. त्यात अरुंधती ह्या सगळ्याला फेस करायला अजून थोडी कच्ची आहे आणि पर्सनल लेवलवर पण तिच्या आयुष्यात काही ना काहीतरी घटना घडणार आहेत. 2 अनिरुद्ध संजना खाली पाडायचा प्रयत्न करणार आहेत. असं हे सगळं होणार आहे, पण बघूया त्यातनं मार्ग काढत. अभी थोड़ी कच्ची है पर फाइनल आते आते पक्की हो जाएगी. आहे भरपूर. या ऐसा बंदा साथ में हो तो कोण नाही जीते. तुमच्या दोघांची केमिस्ट्री खरंच खूप आवडली आहे आणि प्रेक्षकांसमोरही पोहोचेल लवकरात लवकर. आणि आय होप तुम्हीच जिंकाल असं वाटतंय, कारण दोघंही त्याच्यात मास्टर आहात म्हटल्यावर प्रश्नच नाही आहे. सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.